आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेनचा फोर्थ टॉपिक टाकत आहोत, तो म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द 3 पॉइंट्स. 3 पॉइंट्स म्हणजे जो आपला प्लेन आहे त्या प्लेनमधून एक प्लेन आपण काय करतो, एका पॉईंटमधून पास होऊन दुसऱ्यामधून तिसऱ्या, तर तीनही पॉईंटमधून आपला एक पॉईंट काय होता पास होता. पण ते 3 पॉईंट जे आहे ते 3 पॉईंट काय नॉन कोलिनियर आहे, म्हणजे एका लाईनवर न राहता कुठंतरी अलग अलग ठिकाणी 3 पॉईंट दिले आहे. ठीक आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉईंट. त्यासाठी आपल्याला दोन फॉर्म आहे, एक वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन. दिस इज आल्सो सिमिलर फॉर्म, सिमिलर टू द सेकंड टॉपिक अँड थर्ड टॉपिक. जसा फॉर्म्युला आपला होता आर बार मायनस, याच्यावाला एक वेक्टर फॉर्म आहे आपला आर बार मायनस डी बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार इक्वल टू 0. ठीक आहे, जसा जो सेकंडचा आपला टॉपिक होता आणि थर्डचा टॉपिक होता आपला फॉर्म्युला आपण वापरत होतो आपण आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. त्या जागी जो ए बी बार क्रॉस बी सी बार त्या जागी आपण काय घेणार आहोत, एन बार घेणार आहोत. कारण या एन बार जागी आपल्याला काय काढायचं आहे, ए बी सी जो आपला डायरेक्शन रेषा आहे तो. तर त्याच्यामध्ये आपल्याला वेक्टर फॉर्म आहे आर बार मायनस ए बार जो फर्स्ट पॉईंट आहे डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार. म्हणजे ए बी बार क्रॉस बी सी बार म्हणजे पाहिजे तुम्हाला सर्व काय करावं लागेल, ए बी बार सॉल्व करावं लागेल. ए बी बार कसं करतो आपण, बी बार मायनस ए बार, आणि बी सी बार करावं लागेल, बी सी बार मायनस सी बार मायनस बी बार. मग त्या दोघांचा काय करू, क्रॉस प्रोडक्ट सॉल्व बाय डिटर्मिनंटचा ऑर्डर 3 फर्स्ट आहे की देन सॉल्व करतो आपण, तिथून मिळाला एन बार. ठीक आहे, देन कार्टेशियन फॉर्म तोच आहे, सिमिलर टू द सेकंड टॉपिक अँड थर्ड टॉपिक. ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन. ठीक आहे, चल समोरचे क्वेश्चन घेतले आपण, जो टॉपिक चालू आहे त्यावर 3 क्वेश्चन घेतले ते घेऊया. मॉर्निंग. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्थ टॉपिक टाकत आहोत प्लेनचा. त्यामध्ये आपले 3 टॉपिक कंप्लीट झाले आहे. फर्स्ट टॉपिक होता आपल्याला सबसे पहिले आपला इंट्रोडक्शन ऑफ प्लेनचा थोडा घेतला, रिवाइज करून घेऊ आपण. तर प्लेनमध्ये काय होतं, आपला प्लेन म्हणजे एक सिम्पलसा पेज, बुकाचा पेज राहते आपलं, त्याला बी आपण प्लेन म्हणू शकतो. त्याच्यामध्ये सर्वात पहिले स्टँडर्ड फॉर्म ऑफ द प्लेन. स्टँडर्ड फॉर्म ऑफ द प्लेन आपल्याकडे होता, आपण 2D म्हणू शकतो, 3D, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. जनरली आपला इथं 3 डायमेन्शनल वापरतो आपण इथं. तर 3 डायमेन्शनल जर घेतला तर आपला स्टँडर्ड फॉर्म ऑफ द प्लेन इज ax प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0 म्हणू शकतो, किंवा ax प्लस by प्लस cz इज इक्वल टू t, विथ दिस d इज कॉल्ड कॉन्स्टंट. लक्षात ठेवायचं, d इज कॉल्ड कॉन्स्टंट. अँड जो ए बी सी आहे त्याला आपण घेणार आहोत, ए बी सी आर द डायरेक्शन रेशो ऑफ एन बार. ठीक आहे, तर फर्स्ट टॉपिक होता आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. आता इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म म्हणजे जेव्हा बी क्वेश्चन येणार प्लेन बोर्डमध्ये समजा, किंवा तुमच्या क्वेश्चनमध्ये येणार की फाइंड आउट द इक्वेशन ऑफ प्लेन, फाइंड आउट द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, अँड क्वेश्चनमध्ये जर डिस्टन्स दिला राहणार, एक परपेंडिक्युलर डिस्टन्स समथिंग, किंवा एक नॉर्मल वेक्टर दिला राहील, म्हणजे तो टॉपिक झाला आपला इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. तर त्यामध्ये पहिला वेक्टर फॉर्म आहे आपल्याला आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी, दॅट इज द आर बार, दॅट इज द रिझल्टंट वेक्टर, जो आपण सांगितलं याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहे, फर्स्ट नाही याच्या प्रिव्हियस चॅप्टरमध्ये पण. एन कॅप म्हणजे मी सांगितलं होतं इंट्रोडक्शन आपण, एन इज अ नॉर्मल कॅप मीन्स युनिट वेक्टर. दिस इज द नॉर्मल युनिट वेक्टर, अँड नॉर्मल युनिट वेक्टरवर आपण काय काढतो, डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन कोसाइन म्हणजे कोणते राहते, एल आर द डायरेक्शन कोसाइन ऑफ एन कॅप. ठीक आहे, देन पी इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. पी बी द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन. देन एन कॅप इज इक्वल टू काय घेतो आपण, एन बार अपॉन मोड ऑफ एन बार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. देन कार्टेशियन फॉर्म होता एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये बी एल आर द डायरेक्शन कोसाइन ऑफ एन कॅप, पी इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, अँड थर्ड पॉईंट होता त्याच्यामध्ये foot of the perpendicular, foot of the coordinate of foot of the perpendicular, coordinate of foot of the perpendicular is LP, MP and NP. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. याचे क्वेश्चन काय घेतले जातं आपण. सेकंड टॉपिक होता आपला इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर. आता इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर म्हणजे एका पॉईंटमधून एक प्लेन पास होणार आणि त्याला एक प्लेनला वेक्टर काय राहणार, परपेंडिक्युलर राहणार. त्यासाठी आपला वेक्टर फॉर्म आपण वापरला आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. एन बार इज अ नॉर्मल वेक्टर, जो आपल्याला जो परपेंडिक्युलर वेक्टर राहणार आहे, हा जो परपेंडिक्युलर वेक्टर आहे
हा आपण घेणार आहे एन बार, आणि ज्या पॉईंटमधून प्लेन पास होणार त्याला आपण घेणार आहोत ए बार. ठीक आहे, ए बार म्हणजे ए वरून आपल्याला ए बार मिळणार आहे. अँड कार्टेशियन फॉर्म होता आपला ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन इक्वल टू 0. ठीक आहे, ते काही क्वेश्चन घेतले होते. थर्ड टॉपिक आपण घेतला होता इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू द टू वेक्टर्स. म्हणजे पासिंग थ्रू द एका जो प्लेन आहे हा जो प्लेन आहे हा आपला पॉईंटमधून पास होणार आणि अजून दोन वेक्टर का एक्स्ट्रा दोन वेक्टर काय राहणार पॅरलल राहणार. तर आपला जो पॉईंटमधून पास होतो त्याला आपण ए घेतो आणि जे वेक्टरमधून जाणार म्हणजे जो दोन वेक्टर पॅरलल त्याला आपण बी बार घेतला आणि सी बार घेतला. मग आपण प्रिव्हियसवाला जो सेकंड टॉपिकचा फॉर्म्युला तेच फॉर्म्युला वापरला, फक्त जिथे एन बार त्या जागी आपण घेतला बी बार क्रॉस सी बार. अँड दिस क्रॉस प्रोडक्ट सॉल्व बाय डिटर्मिनंट. डिटर्मिनंटचा ऑर्डर राहते आपल्याला 3 अँड 3 आहे तर फर्स्ट रो आपण काय घेतो आयजेके. अँड कार्टेशियन फॉर्म पण तोच वापरला ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन इक्वल टू 0. आता आपण फोर्थ टॉपिक चालू करत आहोत. तर फोर्थ टॉपिक आहे आपला इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे आपल्याकडे जसा हा प्लेन आहे तर आपले जसं 3 पॉईंट राहणार, या 3 पॉईंटमधून आपल्याला काय होणार प्लेन पास होणार. ठीक आहे, त्या 3 पॉईंटमधून आपला प्लेन जर पास होतं म्हणजे हे 3 पॉईंट आहे आणि हे 3 पॉईंट काय घ्यायचे नॉन कोलिनियर, म्हणजे एका लाईनमध्ये न घेता अलग अलग त्याच्यानं आपल्याला घ्यायचं. दिस इज द नॉन कोलिनियर. पण जसं बी आता हा प्लेन आपल्या 3 पॉईंटमधून पास होत आहे तर फर्स्ट पॉईंटपासून झालं सपोज दिस इज द ए, सपोज दिस इज द बी अँड सपोज दिस इज द सी. आता जेव्हा हा प्लेन आपला ए मधून पास गेल्यानंतर कुठे जाणार आहे बी मधून गेणार कुठे जाणार आहे सी. मग आता जेव्हा आले जरी हे कोलिनियर नाही पण याच्यामध्ये काय घेतो आपण सपोज ए बी सी म्हणजे बी काय होत आहे कॉमन येत आहे. ठीक आहे, तुम्ही असं बी करू शकता ए सी बी आपल्यावर डिपेंड आहे. ठीक, ते हे जसं नॉन कोलिनियर घ्यायचं आहे म्हणजे याचा अर्थ जरी आपला हा कोलिनियर नाही पण याच्यामध्ये एक पॉईंट काय होत आहे आपला कॉमन घेऊन जात आहे ए बी सी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एक पॉईंट काय ठेवत नाही तर कॉमन ठेवून देऊ. म्हणजे म्हणजे जो आपला वेक्टर फॉर्म आहे म्हणजे याच्या म्हणजे टॉपिकमध्ये जो आपण घेणार आहोत फर्स्ट पॉईंट द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन काय आपल्याकडे वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आहे मग आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार इक्वल टू 0. लक्षात ठेवा, दिस इज द वेक्टर फॉर्म आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. देन कार्टेशियन फॉर्म घेऊन नंबर 2 द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज कार्टेशियन तोच वाला फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. तर ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस वाय वन प्लस सी इंटू झेड मायनस झेड वन इज इक्वल टू 0. ठीक आहे, अँड दिस ए बी सी आर द डायरेक्शन रेशो अँड दिस डायरेक्शन रेशो म्हणजेच आपला डायरेक्शन रेशो ऑफ एन बार. पण इथं तर कुठे एन बार दिसत नाही, मग इथला एन बार नाही भेटत मग आपला आर बार मायनस ए बार इज द पॉईंट फर्स्ट पॉईंट अँड दिस इज द रिप्लेसमेंट ऑफ एन बार. या जागी आपण काय घेणार आहोत दिस इज द एन बार लक्षात ठेवायचा. ठीक आहे, तर सेम तेच म्हणजे दिस इज ऑल्सो सिमिलर टू द सेकंड टॉपिक अँड थर्ड टॉपिक. हा टॉपिक पण आपला सिमिलर आहे सेकंड अँड थर्ड बरोबर. म्हणजे तुम्ही त्याला बी या फॉर्म्युलामध्ये आपण लिहू शकतो. जर आपण असं लिहिला आर बार डॉट तर आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार जागी आपण जर एन बार लिहिला इक्वल टू 0. जरा एन बारनं मल्टिप्लाय करा तर आर बार डॉट एन बार मायनस ए बार डॉट एन बार इज इक्वल टू 0. मायनस केला प्लस आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. द सेम म्हणजे दिस इज सिमिलर टू द सेकंड टॉपिक अँड थर्ड टॉपिक. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये 3 पॉईंट आहे म्हणून आपण याच्यामध्ये थोडा चेंज केला. याच्यात तर लक्षात ठेवा आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार इक्वल टू 0. तुम्ही इथं ए पण कॉमन ठेवू शकता आणि सी पण कॉमन ठेवू शकता, काय फरक पडत नाही. टू देन क्वेश्चन नंबर 1 घेऊ आता आपण. तर फर्स्ट क्वेश्चन आपला फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द 3 पॉईंट्स. म्हणजे सर्वात पहिला प्लेन आला तर आपल्या याचा समजून आला की हा क्वेश्चन प्लेनमधला आहे. मग प्लेनमधला तर जसं आता बोर्डमध्ये क्वेश्चन आहे तर आपल्याला सर्वात पहिलं
कॅटेगरी चेंज करावं लागेल, म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल कोणत्या टॉपिकचा आहे. मग क्रॉस चेक करू आपण. प्लेनचा ठीक आहे कन्फर्म झालं. मग पहिला प्लेनचा फॉर्म आहे, पहिला फॉर्म आहे आपला, म्हणजे पहिला टॉपिक आहे आपला इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म म्हणजे नॉर्मल कुठं आहे का इथं नाही, विषय संपला. दुसरा आहे आपल्याकडे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट. ठीक आहे, पासिंग थ्रू द आहे पॉईंट आहे अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर आहेच नाही, म्हणजे तोही संपला. थर्ड टॉपिक आहे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट. ठीक आहे, पॉईंट आहे अँड पॅरलल टू द ट्रू वेक्टर, पॅरलल आहेच नाही, म्हणजे हा बी संपला. फोर्थ टॉपिक आहे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉईंट, म्हणजे 3 पॉईंट पाहिजे आपल्याला. तर पाहून घ्या 1 2 3 आहे 3 पॉईंट, म्हणजे आपल्याला हा फोर्थ टॉपिक. मग त्यानुसार आपलं स्टार्टिंग करू आपण आन्सर घेऊ. तर सर्वात आपलं स्टार्टिंग तेच, लेट A bar B bar C bar be the position vector of points कोणते पॉइंट A B C respectively. तर A bar B bar C bar be the position vector of points कोणते आहे A B C respectively. तर therefore A हा आपला फर्स्ट पॉइंट आहे, हा 2 2 -1. तिथून आपण याला येऊन x1 y1 z1 पण घेऊ आणि तो आपल्याला काय मिळणार A बार पण मिळणार, म्हणजे किती 2i + 2j - k. ठीक. देन B द सेकंड पॉईंट आहे 3 4 2. त्याच्यावर डायरेक्ट आपल्याला काय घेऊ B बार घेऊ. B बार भेटला आपल्याला काय 3i + 4j + 2k. ठीक. देन सी आपल्याकडे आहे 7 0 6. इथून मिळालं आपल्याला C बार, हा किती आला 7i + 6k. ठीक, म्हणजे हा ABC झाला. देन काय करायचं आपल्याला वेक्टर इक्वेशन, म्हणजे इथं मेन्शन करू द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज. 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येते, लक्षात ठेवायचा. ठीक आहे. तर वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज, मग फॉर्म्युला आपल्याकडे r बार - a बार डॉट AB बार क्रॉस BC बार इज इक्वल टू किती 0. म्हणजे आपल्याला A बार माहिती आहे, AB बार माहिती आहे की नाही, AB बार नाही माहिती आपल्याला, मग AB बार सॉल्व करावं लागेल. मग पहिले AB बार सॉल्व करू. AB बार सॉल्व करतो आपण, B बार - A बार जो आपण वेक्टर चॅप्टरमध्ये ऑलरेडी शिकलो. तर B बार किती आहे बघ 3i + 4j + 2k. मधात मायनस न काय साईनची म्हणून ब्रॅकेट. A बार किती आहे आपल्याकडं 2i + 2j - k. सॉल्व 3i + 4j + 2k -2i - 2j - k. So therefore 3i - 2i I 4j - 2j + 2j 2k + k 3k. हा का मिळाला आपल्याला AB बार. आता काय पाहिजे आपल्याला BC बार घेऊ आपण. आता BC बार सॉल्व कसं करू आपण C बार - B बार. देन C बार किती आहे आपल्याकडे बा C बार आहे 7i + 6k. मधात मायनस साइन चेंज ब्रॅकेट. B बार किती आहे आपल्याकडे 3i + 4j + 2k. सॉलिड 7i + 6k - 3i - 4j - 2k. 7i - 3i 4i. नंतर जे आहे ना म्हणजे हा डायरेक्ट -4j 6k - 2k +4k. ठीक आहे. हा झाला आपल्याला BC बार मिळाला. ठीक. आता AB बार आणि BC बारचं काय करायचं आहे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट, म्हणजेच आपला हा झाला AB बार क्रॉस BC बार अँड क्रॉस प्रोडक्ट सॉल्व बाय डिटर्मिनंट. ज्याचा ऑर्डर किती राहते 3. तर फर्स्ट रो काय राहते आपला I J K. नंतर AB बार किती आहे आपल्याकडं 1 2 3 आणि BC बार 4 - 4 4. ठीक आहे. साईडले किंवा खाली करू आपण. देवफोर AB बार क्रॉस BC बार म्हणजे आपण त्या जागी काय घेणार आहोत N बार घेणार आहोत. ठीक आहे, दोन्ही होते ते N बार. तर काय फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज. ठीक आहे. फर्स्ट एलिमेंट ॲज इट इज. तर फर्स्ट रो ॲज इट, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅन्सल. 2 × 4 8 8 - 3 × -4
-12 म्हणजे +12, 8 + 12, 8 + 12. सेकंड एलिमेंटच्या पोझिशन करायचे मायनस जे ॲज इट इज. नंतर काय फर्स्ट रो थर्ड सेकंड कॉलम कॅन्सल 1 × 4 4 4 - 4 × 3 12 4 - 12 4 - 12. थर्ड एलिमेंट ॲज इट इज. फर्स्ट रो थर्ड कॉलम कॅन्सल 1 × -4 -4 2 × 4 8 म्हणजे -4 -8. ठीक आहे. तर 8 + 12 किती आला 20i 4 - 12 -8 -× -8 +8j -4 - 8 -12 म्हणजे -12k. ते n बार पण किती होणार आपल्याला 20i + 8j -12k. ठीक. देन आपलं फॉर्म्युला पुटअप करू आता आपण. तर फॉर्म्युला काय आपल्याकडं r बार मायनस a बार. तर r बार मायनस साईनच्या इथून ब्रॅकेट होतं a बार किती होता आपला a बार होता 2i + 2j -k 2i + 2j -k डॉट ab बार क्रॉस bc बार. तर ab बार क्रॉस bc बार म्हणजे आपला n बार किती 20i + 8j -12k इज इक्वल टू 0. तर हा झाला आपल्याला कोणता फॉर्म वेक्टर फॉर्म. ठीक आहे. देन आपला काय काढायचं आहे आता कार्टेशियन फॉर्म. तर आपण लोक याच्यावरूनच कार्टेशियन फॉर्म पण काढू शकतो. याच्यावरून मी कार्टेशियन फॉर्म काढू शकतो किंवा आपल्याला सेम आपल्याला माहिती आहे कार्टेशियन फॉर्म काय आहे. तर देन द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज काय फॉर्म्युला a × x - x1 + b × y - y1 + c × z - z1 इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर therefore a किती आहे a b c आर द डायरेक्शन रेशो ऑफ n बार. तर आपल्याला लिहून घेऊ a किती आहे मग पाहायचं a 20 b किती आहे 8 c किती आहे -12 आर द डायरेक्शन रेशो ऑफ कोणाचा n बारचा. therefore पुटअप करायचा. देन 20 ब्रॅकेट x - x1 किती होतं आपल्याकडे a म्हणजे हा 2 + b किती आहे 8 y - y1 किती आहे 2 + c किती आहे -12 इंटू z - z1 किती आहे -1 म्हणजे +1 इक्वल टू किती 0. सॉल्व 20 × x 20x - 20 × 2 40 8 × y 8y -8 2 16 -12 × z -12z -12 × 1 -12 इक्वल टू 0. So therefore 20x + 8y -12z -40 -16 -56 -56 -12 -68 इक्वल टू 0. ठीक आहे. देन हा बाजूला प्लस पण करू शकतो आपण. तर 20x + 8y -12z इज इक्वल टू किती 68. दिस इज द कार्टेशियन फॉर्म. ठीक आहे. याला पण आपण जर सॉल्व केलं r बार म्हणजे काय होते रिझल्टंट वेक्टर त्याच्या जर आपण xi + yj + zk केला आणि ते जर सॉल्व केलं तुमचा आन्सर हाच येणार आहे. ठीक आहे. त्या पद्धतीने झालं आपल्याला कार्टेशियन फॉर्म. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 2. Then second question comes there, find the Cartesian equation of plane passing through the point. There are 3 points are given. This is the fourth topic. And the Cartesian equation काढायचं आहे म्हणजे इथे वेक्टर काढायची जरूरत नाही. बट वेक्टर आपल्याला लिहावं लागेल कारण वेक्टर फॉर्म आपला काय आहे r बार - a बार डॉट ab बार क्रॉस bc बार आणि ab बार क्रॉस bc बार जागी आपण काय घेतो n बार आणि n बार वरून आपल्याला काय मिळतं डायरेक्शन रेशो. लक्षात ठेवायचा म्हणजे आपल्याला ते काढणं जरुरीच आहे. ठीक. तर म्हणजे आपण स्टार्टिंग आपला करू आन्सर काय आपल्याकडं लेट
A bar, B bar, C bar be the position vector of points A, B, C respectively. ठीक है, तो therefore ए काय आपल्याला 1 1 1 फर्स्ट पॉइंट म्हणाला आपण काय घेणार आहोत x1 y1 z1. अगेन याच्यातून काय मिळणार आपल्याला ए बार म्हणजे आय प्लस जे प्लस के. देन बी किती आहे 1 -1 1. इथून काय मिळणार आपल्याला बी बार किती आहे आय मायनस जे प्लस के. नंतर सी -7 -3 -5. इथून काय मिळणार आपल्याला सी बार -7i -3j -5k. ठीक, त्यानुसार नेक्स्ट आता आपण घेऊन घेऊ लिहायचं. तर आपल्याला वेक्टर इक्वेशन काढायचं नाही पण आपण लिहून घेऊ. द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इज काय आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार इक्वल टू 0. तर आपल्याला ए बी बार आणि बी सी बार पाहिजे म्हणजे आपण पहिला आपण ए बी बार काढून घेऊ. ए बी बार म्हणजेच काय होणार बी बार मायनस ए बार. ठीक आहे, तर बी बार मायनस ए बार. तर बी बार किती आहे आपल्याकडे पहा बी बार आहे आपल्याकडे आय मायनस जे प्लस के मधात मायनस साइन चिन्ह देऊन ब्रॅकेट आय प्लस जे प्लस के. तर आय मायनस जे प्लस के मायनस साइन चेंज म्हणजे मायनस आय मायनस जे मायनस के. आय मायनस आय 0 गायब झाला. मायनस जे -2j के मायनस के कॅन्सल म्हणजे हा मिळाला ए बी बार. आता काय घ्यायचं आपल्याला बी सी बार. बी सी बार कसं सॉल्व करू आपण सी बार मायनस बी बार सी बार मायनस बी बार. सी बार किती आहे आपल्याकडे पहा -7i -3j -5k मधात मायनस नंतर ब्रॅकेट बी बार किती आहे आय मायनस जे प्लस के. सॉल्व करू आपण याला. तर -7i -3j -5k मायनस साइन चिन्ह येते म्हणजे काय होणार आहे -i प्लस जे मायनस के. सॉल्व -7i -i -8i -3j प्लस जे -2j -5k के -6k. हा झाला बी सी बार. आता त्याचं काय करायचं आपल्याला कोणता प्रोडक्ट पाहिजे क्रॉस प्रोडक्ट. तर ए बी बार क्रॉस बी सी बार क्रॉस प्रोडक्ट सॉल्व बाय डिटर्मिनंट ऑर्डर 3 फर्स्ट रो आय जे के. सेकंड ए बी बार किती होता आपला -2j जो आपण काढला होता इथं -2j हा. ठीक आहे, तर therefore हा किती होईल 0 -2 0 आणि बी सी बार किती आहे -8 -2 -6. ए बी बार क्रॉस बी सी बार म्हणजेच काय होते एन बार. चला आय ॲज इट इज फर्स्ट कॉलम कॅन्सल मायनस इंटू मायनस प्लस 6 2 12 मधात मायनस 0 इंटू एन नंबर 0 मधात मायनस सेकंड एलिमेंटचे पोझिशन निगेटिव्ह जे फर्स्ट रो सेकंड कॉलम कॅन्सल 0 इंटू एन नंबर 0 मधात मायनस 0 इंटू एन नंबर 0. मग थर्ड एलिमेंट पॉझिटिव्ह के फर्स्ट रो थर्ड कॉलम कॅन्सल 0 इंटू एन नंबर 0 मायनस मायनस प्लस 16. तो 12 minus 0 12 into I 12i और 0 झाला 0 minus 16 के. आता मिळाला आपल्याला एन बार म्हणून आपल्याला काय मिळते ए बी सी. तर लिहून टाकू आता आपण ए इक्वल टू किती 12 बी किती 0 आणि सी किती -16. आर द काय आहे डायरेक्शन रेशो ऑफ काय एन बार. देन काय काढायचं आपल्याला द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इज काय कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन ए इंटू एक्स मायनस x1 प्लस बी इंटू y मायनस y1 प्लस सी इंटू z मायनस z1 इज इक्वल टू 0. ए किती आहे 12 इंटू एक्स मायनस x1 किती आहे आपल्याकडे x1 आहे आपला पहिला पॉईंट जो होता तो म्हणजे किती 1 1 1. ठीक,
तो 1 प्लस बी किती आहे 0 इंटू वाय मायनस 1 प्लस सी किती आहे आपल्याकडे मायनस 16 इंटू झेड मायनस 1 इक्वल टू किती 0. ठीक आहे. तर देयरफॉर 12 इंटू एक्स 12x मायनस 12 इंटू 1 12 प्लस 0 इंडियन नंबर 0 माइनस 16 इंटू जेड माइनस 16 जेड माइनस इंटू माइनस प्लस 16 इज इक्वल टू 0. म्हणजे हा किती आला 12x मायनस 16 जेड मायनस 12 प्लस 16 प्लस 4 इक्वल टू 0. हा प्लस इक्वल मायनस झाली तर 12x मायनस 16 जेड इज इक्वल टू किती मायनस 4. हा झाला आपल्याला कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन. ठीक आहे. तिथे सेकंड क्वेश्चन इज कम्प्लीट. देन थर्ड क्वेश्चन and last question. Find the Cartesian equation. This is similar to the second question. Find the Cartesian equation of plane passing through the three. There are 3 points is given. This is the fourth topic. Then again answer starting let a bar b bar c bar be the position vector of point a b c रिस्पेक्टिवली. ठीक आहे. तर देयरफॉर फर्स्ट पॉईंट कोण आपला ए किती आहे 1 0 3 दिस द फर्स्ट पॉईंट देयरफॉर x1 y1 z1. अगेन इथून काय मिळाला ए बार किती आहे आय प्लस 3j जे सॉरी 3k कारण जे ॲब्सेंट आहे 0 आहे. देन बी किती आहे आपल्याकडे 2 मायनस 1 0. इथून काय मिळालं आपल्याला बी बार किती आहे 2i मायनस जे के आहे नाही सी किती आहे आपल्याकडे मायनस 2 2 1. इथून काय आला सी बार मायनस 2i प्लस 2j प्लस के. ठीक आहे. देन आपल्याला कार्टेशियन इक्वेशन पाहिजे पण सबसे पहिले वेक्टर इक्वेशन लिहून घेऊ आपण. देन द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. कारण लिहायची जरूरत काय कारण आपल्याला जो वेक्टर इक्वेशन आहे आपला कोणता आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार इज इक्वल टू 0. तर ए बी बार क्रॉस बी सी बार जागी आपण काय लिहिणार आहोत एन बार लिहिणार आहोत. ठीक आहे. तर देयरफॉर हे लिहायचं आहे आपल्याला. तर सबसे पहिले आपण ए बी बार ए बी बार काय होते बी बार मायनस ए बार. बी बार दिला आहे आपल्याकडे चेक करा काय 2i मायनस जे मायनस मध्ये मग ब्रॅकेट साईनचेमध्ये मग ब्रॅकेट ए बार किती आहे आपल्याकडं आपलं ए बी बार आहे आपल्याकडं ए बी बार म्हणजे बी बार मायनस ए बार 2i मायनस जे मायनस साईनचे ब्रॅकेट आय प्लस 3k. देन 2i मायनस जे मायनस साईनचे मायनस आय मायनस 3k 2i मायनस आय जे आहे ना म्हणजे मायनस जे मायनस 3k. हा झाला आपल्याला कोणता बार ए बी बार. आता काय पाहिजे पहिले बी सी बार. देन बी सी बार घेऊ आता आपण बी सी बार कसं सॉल्व करतो आपण सी बार मायनस बी बार सी बार किती आहे आपल्याकडे सी बार आहे आपल्याकडं इथं दिलं आहे आपल्याला पहा मायनस 2i प्लस 2j प्लस के मायनस 2i प्लस 2j प्लस के मायनस साईनचे ब्रॅकेट बी बार किती होतं आपल्याकडं बी बार आहे आपल्याकडं 2i मायनस जे. ठीक आहे. 2i माइनस जे तो माइनस 2i प्लस 2j प्लस के माइनस साइन चेंज माइनस 2i माइनस प्लस जे माइनस 2i माइनस 4i 2j प्लस जे प्लस 3j प्लस के. हा मिळाला आपल्याला बी सी बार. याचा कोणता प्रोडक्ट पाहिजे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट देयरफॉर ए बी बार क्रॉस बी सी बार. हा काय झाला आपला क्रॉस प्रोडक्ट सॉल्व बाय ऑलवेज डिटर्मिनंट फर्स्ट रो आय जे के. सेकंड ए बी बार काय होता आपला ए बी बार आन्सर आपला आला होता आय मायनस जे मायनस 3k म्हणजे 1 मायनस 1 3 1 मायनस 1 सॉरी 1 मायनस 1 मायनस 3. ठीक आहे. आणि बी सी बार किती होता मायनस 4 3 1. दिस इज द ए बी बार क्रॉस बी सी बार म्हणजेच काय होते एन बार म्हणजेच काय आय इंटू माइनस 1 इंटू 1 माइनस 1 मधात माइनस 3 इंटू माइनस 3 माइनस 9 म्हणजे प्लस 9. सेकंड एलिमेंट निगेटिव्ह फर्स्ट और सेकंड कॉलम कैंसिल 1 इंटू 1 1 मधात माइनस माइनस इंटू माइनस प्लस 4 3 12
प्लस के इंटू 1 इंटू 3 3 मधात मायनस मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे किती त्याला 4. ठीक. ते n बार इज इक्वल टू -1 प्लस 9 8i 1 minus 12 minus 11 minus into plus 11j 3 minus 4 minus k. ठीक. हा मिळाला n बार म्हणून आपल्याला काय मिळते ABCD. A किती आहे 8, B किती आहे 11, C किती आहे -1 are the direction ratio of n bar. ठीक है. therefore the Cartesian equation of plane is काय फॉर्म्युला a into x minus x1 plus b into y minus y1 plus c into z minus z1 is equal to 0. a किती आहे आपल्याकडे 8, x minus x1 म्हणजे a पॉइंट किती होता आपल्याकडे 103 म्हणजे दिस द 1 प्लस b किती आहे 11 y minus 0 प्लस c किती आहे आपल्याकडे -1 into z minus 103 म्हणजे z1 3 equal to 0. 8 into x 8x minus 8 plus 11y -1 into z minus 11 plus 3 equal to 0. Therefore this is the 8x plus 11y minus z minus 8 plus 3 minus 5 equal to 0. Therefore 8x plus 11y minus z is equal to 5. This is the Cartesian equation of the plane. या पद्धतीने आपला प्लेनचा फोर्थ टॉपिक भी काय झाला कंप्लीट झाला. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचा फोर्थ टॉपिक काय होता इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द 3 नॉन कोलिनियर पॉइंट. त्यामध्ये आपण एक पॉइंट काय ठेवणार आहोत कॉमन ठेवणार आहोत. तर आपल्या वेक्टर फॉर्म काय आर बार मायनस ए बार डॉट ए बी बार क्रॉस बी सी बार आणि ए बी बार क्रॉस बी सी बारला सॉल्व कसं करायचं बाय क्रॉस प्रोडक्ट सॉल्व करायचा. क्रॉस प्रोडक्ट सॉल्व बाय डिटर्मिनंट सॉल्व बाय डिटर्मिनंटचा फर्स्ट रो करायला आय जे के आणि सेकंड ए बी बार थर्ड बी सी बार आणि ए बी बार क्रॉस बी सी बार म्हणजे कोण भेटणार आपल्याला एन बार आणि या एन बार आपण काय काढणार आहोत ए बी सी काढणार आहोत. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं.